श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. महारेरा कमिटीचे सहसमन्वयक आणि सांगली क्रीडाईचे सचिव दिलीप पाटील मागच्या भागापासून आपल्यासोबत आहेत. रेरा कायदा म्हणजे काय, तो तयार करण्याची गरज का निर्माण झाली, या कायद्याचा उद्देश याविषयी आपण त्यांच्याकडून मुलाखतीच्या पहिल्या भागात जाणून घेतलं. या भागात ऐकूया हा रेरा कायदा लागू होण्यापूर्वी आणि नंतर झालेले बांधकाम व्यवसायातील बदल, या कायद्याचा सामान्य ग्राहकांना होणारा फायदा, बांधकाम व्यावसायिकांबाबत होणाऱ्या तक्रारींविरुद्ध दंडाची तरतूद, बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांमधलं नातं कसं पारदर्शी असावं, तसंच ग्राहकांनी रेराकडे तक्रार करायची प्रोसेस याविषयी ऐकूया दिलीप पाटील यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग. आता हा रेरा कायदा 2016 पासून कार्यान्वित करण्यात आला. तर हा कायदा लागू होण्यापूर्वी आणि हा कायदा लागू झाल्यानंतर सुद्धा बांधकाम व्यवसायामध्ये काय बदल झाले असं वाटतं? रेरा कायदा लागण्यापूर्वी आणि नंतर याच्यामध्ये खूप बदल झाले आहेत. पूर्वी जे काही फसवणूक व्हायची ग्राहकांची किंवा ज्याच्यामध्ये ग्राहकांना दाद मागण्यासाठी खूप वेळ लागायचा, कारण ते कुठल्या न्यायालयात येते, दिवाणी होते का फौजदारी होते किंवा ते ग्राहक न्यायालयात जायला पाहिजे, असे बरेच विषय त्याच्यामध्ये होते. त्यामुळं त्या कायद्याचा कुठंतरी ग्राहकांना पूर्ण फायदा होत नव्हता. पण रेरा हा बांधकाम व्यवसायासाठी प्युअरली त्याच्यासाठी काढल्यामुळे हा कायदा लागू होण्यापूर्वी म्हणजे 2017 पूर्वी नियमांची अजिबात अस्पष्टता होती. याच्यामध्ये रिअल इस्टेटसाठी एकसंध असा कुठलाही कायदा नव्हता. त्यामुळं प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम असल्यामुळे ग्राहकांना न्याय मिळणे कठीण होत असे. शिवाय ठरलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण न होणे हे खूप सामान्य होतं. विकसकाकडून डेडलाईनचा वारंवार वाढवल्या जायच्या. त्याच्यानंतर माहितीची पारदर्शकता फार कमी होती. म्हणजे प्रकल्पाची खरी स्थिती, नकाशा मंजुरी, परवानग्याबाबत ग्राहकांना पूर्ण माहिती मिळत नसे किंवा जाहिरातीमध्ये चुकीची जाहिरात करणे, त्यामुळे अपूर्ण माहिती ग्राहकांना दिली जायची. एका प्रकल्पातून मिळालेले पैसे दुसऱ्या प्रकल्पात वळवला जायचा. त्यामुळे मूळ प्रकल्प थांबत असे किंवा त्याला डिले होत असेल, हा विषय होता. आणि कायदेशीर लढाई खूप लांबणीवर पडायची. म्हणजे विवाद निवारण्यासाठी ग्राहकांना वर्षानुवर्षे कोर्टात खटले चालवावे लागत असे. त्यामुळं सदरचा कायदा रेरा कायदा लागू झाल्यानंतर म्हणजे थोडक्यात मे 2017 नंतर प्रत्येकाला नोंदणी बंधनकारक झाली. म्हणजे थोडक्यात की 500 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या किंवा 8 युनिटपेक्षा मोठ्या प्रकल्पाची रेरामध्ये नोंदणी बंधनकारक झाली. आता असं नाही का 500 स्क्वेअर मीटरपेक्षा आज जर असेल एखादा प्रकल्प तर त्याला रेरा कायदा लागू नाही का, तर असं नाही आहे. 500 स्क्वेअर मीटरच्या आतमधल्या प्रकल्पाला सुद्धा रेरा कायदा लागू आहे. फक्त त्यांना रजिस्ट्रेशन्स कंपल्सरी नाही आहे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की बँकाच्या दृष्टीनेही पारदर्शकता वाढलेली आहे. म्हणजे विकसकांना रेराच्या वेबसाईटवरती प्रकल्पाची पूर्ण माहिती, म्हणजे ड्रॉईंग असेल, मंजुरी पत्रक असेल, बांधकामाची प्रोग्रेस रिपोर्ट असेल, त्याची तारीख जी आहे ही पूर्ण तुम्हाला अपलोड करावं लागतं. त्याला क्वार्टरली प्रोग्रेस रिपोर्ट आपण म्हणतो. प्रत्येक 3 महिन्यांनी हा तुम्हाला कंपल्सरी अपलोडच करावा लागतो. त्यामुळं बँकांना म्हणा, ग्राहकांना म्हणा, इन्व्हेस्टर असतील किंवा जनरल पब्लिकला सुद्धा त्या सदरच्या प्रकल्पाबाबत काय प्रोग्रेस चालू आहे हे तुम्हाला त्याच्यावरती दिसून येते. त्याचा पुढचा मुद्दा असा झाला की ग्राहकांच्या पैशाला संरक्षण मिळाले. म्हणजे ग्राहकाकडून मिळालेल्या पैशापैकी 70% रक्कम ही स्वतंत्र बँक खात्यात ठेवून ती रक्कम फक्त त्या सदरच्या प्रकल्पासाठीच तुम्हाला किंवा जमिनीसाठीच्या खर्चासाठीच वापरावी लागते. त्यामुळं तो एक कंपल्शन झालं की ते पैसे तुम्ही दुसरी इतर कुठेही वापरू शकत नाही. त्याच्यानंतर वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी ह्या बांधकाम व्यावसायिकावरती आली की प्रकल्प जर उशिरा पूर्ण झाला तर ग्राहकाला काही प्रमाणात नुकसान भरपाई किंवा त्याचं व्याजही त्याला द्यावं लागतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की न्याय प्रक्रिया जलद झाली. म्हणजे एखादा जर का तक्रार झाली ग्राहकाबद्दल किंवा बिल्डरबद्दल तर सदरचे विवाद निवारण करण्यासाठी रेरा प्राधिकरण किंवा अपिलेट ट्रायब्युनल स्थापन झाले. त्यामुळे निर्णय काही महिन्यातच मिळू लागलेत. त्याच्यानंतर जाहिरात करताना जर तुम्ही चुकीची जाहिरात करत असाल, जे तुमच्या प्रोजेक्टशी संबंधित नाही आहे किंवा आमिष दाखवत असाल किंवा एखादा तुम्ही ब्रोचरवरती चुकीची जाहिरात दिली आणि ती तुम्ही त्या सदरच्या ग्राहकाला तुम्ही परत ते दिलेलेच नाही आहे, दिशाभूल होत असेल थोडक्यात त्याची जर दिशाभूल तुम्ही करत असाल तर या जाहिरातीवरती तुम्ही दंड किंवा कारवाई करण्याची तरतूदसुद्धा सदर कायद्यामध्ये आलेली आहे. आणि बेसिकली याच्यात उद्देश असा झाला आहे की विकसक आणि ग्राहक दोघांचीही जबाबदारी निश्चित झालेली आहे. ग्राहकांनी वेळेत हप्ते भरणे, जसं म्हणजे बिल्डरला वेळेत पोझिशन देणे महत्त्वाचं आहे, तसंच ग्राहकाला सुद्धा वेळेत हप्ते देणे महत्त्वाचं आहे. जर ग्राहकाने सुद्धा वेळेत जर आपले हप्ते दिले नाही तर कायद्याने बिल्डरना त्याच्यावरती सुद्धा व्याज घेण्याची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. थोडक्यात परिणाम असा झाला की पूर्वी अव्यवस्था, पारदर्शकतेचा अभाव, उशीर असं होत होतं. या कायद्यानंतर मात्र नियमबद्धता, वेळेवर प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी, पैशाचे संरक्षण आणि जलद न्याय आणि पारदर्शकता निश्चित वाढलेली आहे. आता थोडक्यात सामान्य ग्राहकाला काय फायदा मिळाला याचा?
सदर कायद्यामुळे ग्राहकांचा संरक्षण हे निश्चितच वाढलेलं आहे, कारण हा सदरचा कायदा जर तुम्ही पाहिला तर बऱ्यापैकी हा ग्राहकाच्या बाजूचा कायदा आहे. मूळ ग्राहकाचा फायदा असा झाला की प्रकल्पाबद्दल पूर्ण माहिती मिळण्याचा हक्क हा ग्राहकाला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये मग नकाशा असतील, वेगवेगळ्या परवानग्या असतील, पूर्ण होण्याची तारीख असेल, बांधकामाची प्रगती असेल, ही माहिती सर्व अधिकृत वेबसाईटवरती ग्राहकासाठी कायम उपलब्ध असते. त्याच्यानंतर तुम्हाला वेळेत घर मिळण्याची हमी झाली, म्हणजे की ठरलेल्या तारखेला प्रकल्प पूर्ण झाला नाही तर विकसकाला, ग्राहकाला काहीतरी नुकसान भरपाई द्यावी लागते. ते केस टू केस व्हेरी असू शकते, पण तुम्हाला ते निश्चित द्यावीच लागते. त्याच्यानंतर जी काही रक्कम ग्राहकाकडून मिळते बिल्डरला, तर ती रक्कम 70% अकाउंटमध्ये ठेवून त्याच प्रकल्पावरती खर्च करण्याचं सगळ्यात मोठं चांगलं बंधन या कायद्यामुळे आलेलं आहे. खूप चांगलं हा एक निर्णय झाला असं मी म्हणेन, कारण याच्यासाठी तुम्हाला CA सर्टिफिकेट असतं आणि CAची ऑथेंटिसिटी असते की सदर प्रकल्पाचे पैसे हे ह्याच प्रकल्पावरती खर्च झालेत का, हे निश्चित CA पाहूनच तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट इश्यू करतात. त्याच्यानंतर ॲक्च्युली त्या ग्राहकाला तुम्ही ॲम्युनिटीज ज्या काही देणार आहात त्याच तुम्हाला त्या जाहिरातीमध्ये द्याव्या लागतील. चुकीची माहिती दिल्यास किंवा दिशाभूल झाल्यास विकसकावर किंवा डेव्हलपरवरती दंड होऊ शकतो. त्याच्यानंतर ग्राहकांनी जे काही पैसे दिलेले असताना वेळेवर जर प्रकल्प पूर्ण झाला नाही तर त्याला काहीतरी त्याच्यावरती व्याज त्याला द्यावं लागेल. हा एक त्याच्यामध्ये चांगली तरतूद आलेली आहे. त्याच्यानंतर ग्राहक आणि बिल्डर यांच्यामध्ये काही जर वादविवाद झाला तर रेराकडे प्राधिकरण आणि अपिलेट ट्रायब्युनल व तक्रारी काही महिन्यात निर्णय मिळतो. थोडक्यात काही रेराने सुद्धा काय केलं आहे की ग्राहक आणि बिल्डर याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला एक कन्सलेशन फोरम केलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी आपण डायरेक्टच ट्रिब्युनलमध्ये जाण्यापेक्षा ग्राहक आणि बिल्डर याच्यामध्ये तुम्हाला ते वेळ दिला जातो की बाबा ह्या तक्रारी खरंच जेन्युइन आहेत का, किंवा असं पण होऊ नये की फक्त बिल्डरला त्रास देण्यासाठी सदरचे तक्रारी केलेल्या आहेत का, कारण त्याची इंटेन्सिटी बघूनच दोन्ही बाजू ऐकून मगच त्याच्यावरती पुढील कारवाई केली जाते. आणि बिल्डर जो आहे फ्लॅट विक्रीचा जो काही करारनामा करत होते तो प्रत्येक बिल्डरचा करारनामा हा वेगवेगळा असायचा. आता मात्र कॉमन प्लॅटफॉर्मवरती रेराने एकच ॲग्रीमेंट टू सेलचा ड्राफ्ट तयार केला आहे, जो प्रत्येकाला आपल्या प्रोजेक्टसोबत पोर्टलवरती अपलोड करणं बंधनकारक आहे आणि त्याच्यामध्ये सदरचे ॲग्रीमेंट टू सेल करणं बंधनकारक आहे, ज्याच्यामध्ये एकसूत्रता आल्यामुळे ग्राहकाला त्याचा निश्चितच फायदा झालेला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर रेराने ग्राहकाला माहिती, वेळेवर घर, पैशाचे संरक्षण, गुणवत्तेची हमी आणि जलद न्याय हे 5 मोठे संरक्षण दिलेत असं मला वाटतं. आता सर्वसामान्यपणे प्रकल्प पूर्ण व्हायला वेळ लावणं किंवा दिरंगाई करणं अशा तक्रारी आढळून येतात बांधकाम व्यावसायिकांबाबत. तर अशा व्यावसायिकांसाठी काय कारवाई किंवा दंडाची काय तरतूद आहे या रेरा कायद्यामध्ये? ओव्हरऑल जर बघितलं तर डिले पोझिशन देणे, सांगलीसारख्या ठिकाणी अशा फार घटना कमी आहेत. कारण सांगलीमध्ये बेसिकली काय होतं की ग्राहक आणि बिल्डर हे बऱ्यापैकी समोरासमोर भेटतात. हा जो विषय मेजर येतो हा मेट्रो सिटीजला जास्त होतो. पुणे, मुंबई अशा सिटीजमध्ये, किंवा तुम्हाला आता याच्यात थोडंसं वेगळं जाऊन सांगेन की सदरचा कायदा हा ॲक्च्युली नोएडा किंवा UP सारख्या ठिकाणी किंवा दिल्लीमध्ये जे काही मेट्रो सिटीज आहेत याच्यासाठी ॲक्च्युली हा कायदा आला. पण सगळ्यात उशिरा कायदा तिकडं लागू झाला आणि सर्वात प्रथम कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झाला. त्यामुळं निश्चितच याचा फायदा आपल्या इथल्या ग्राहकांना झाला आहे. आता तुम्ही म्हणलं तसं की जर विलंब झाला तर किती ह्याला व्याज किंवा भरपाई देणं बंधनकारक आहे. तर त्याचा बेसिक एक असं आहे की स्टेट बँकेचा MCLR + 2%. आता ही प्रत्येक केस टू केस व्हेरियस असू शकतं आणि सेम हेच ग्राहकाला पण लागू होतं. जर का ग्राहकांना सुद्धा जर वेळेत पैसे बिल्डरला पूर्ण दिले नाहीत तर त्यांच्यावरती सुद्धा स्टेट बँकेचा MCLR + 2% असंही बिल्डर पण घेऊ शकतो. कसं असते, प्रत्येकाचीच इन्व्हेस्टमेंट असते, बिल्डरची पण इन्व्हेस्टमेंट असते, ग्राहकाची पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असते. त्यामुळे रेरा पहिल्यांदा तुम्हाला वेळ देते की सदरचा प्रोजेक्ट तुम्ही किती दिवसात पूर्ण करणार आहात. जर सदरचा प्रोजेक्ट जर तेवढ्या वेळेत त्यांच्याकडे पूर्ण झाला नाही किंवा ते सदरचं प्रोजेक्ट पूर्ण करू शकणार नाहीत तर मात्र रेरा वेगवेगळ्या डिसिजन घेऊ शकतं. वेगवेगळे असे जर मोठे प्रोजेक्ट्स असतील तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा जर का बिल्डर सक्षम नसेल पूर्ण करण्यास तर दुसऱ्या बिल्डरच्या बाबतीत विचारणा करायला होतं, किंवा ते जर दुसरा बिल्डरही शक्य झाला नसेल तर ग्राहकांच्या बाजूने देतं की तुम्ही पूर्ण करून घेणार आहात का, आणि तर नसेल तर मात्र ते त्याच्यासाठी दुसरा बिल्डर करून ते पूर्ण करून घ्यायची तरतूद असते. याच्यामध्ये तुम्हाला दंडाची पण तरतूद असते की बिल्डरला दंड होऊ शकतो. सर्वसाधारण ते 5% to 10% व्हेरी होऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्ही रेराकडं पण तक्रार असेल तर, आणि जर रेराकडचा निकाल जर तुम्हाला मान्य झाला नसेल तर मात्र तुम्ही वरच्या न्यायालयात जाऊ शकता. त्याच्यानंतर पुढचा विषय
म्हणजे सपोज एखाद्या ग्राहकाने जर का सदरचा फ्लॅट रद्द केला असेल तर बिल्डरही त्याच्यामधले काही पर्सेंटेज तो कट करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं की सर्वसाधारण पहिल्या 15 दिवसात पैसे त्याला ॲज इट इज पूर्ण करावे लागतात. पण जर सपोज त्याने 30 दिवसाच्या आत केलं तर 1% बिल्डर कट करू शकतो त्याच्या रक्कममधले जे काय असेल ते. त्याच्यानंतर तुम्ही 60 दिवसाच्या आत केला तर 1.5% आणि जर 61 दिवसानंतर जर तुम्ही केला तर मात्र सदरचा बिल्डर जो आहे तो 2% कट करून तुमची राहिलेली रक्कम परत देऊ शकतो. सर्वसाधारण ह्या पद्धतीने तिची तरतूद आहे. हा कायदा अंमलात आल्यापासून बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यातलं नातं पारदर्शी झालं आहे असं वाटतं? निश्चितच ह्या कायद्यामुळे ग्राहक आणि बिल्डर यांचं नातं नक्कीच पारदर्शक झालेलं आहे. कारण तुमच्या प्रकल्पाची पूर्ण माहिती तुम्हाला पहिल्या दिवशीच द्यावी लागते. तुमच्या प्रकल्पाची माहिती सदरचा ग्राहक हा रेरा पोर्टलवरतीही पाहू शकतो. वेगवेगळ्या बँक असतात त्याही ह्या पोर्टलची माहिती बघत असतात. त्यामुळं संपूर्ण माहिती सार्वजनिक झाल्यामुळं आणि सदरचा प्रोजेक्ट रेराला रजिस्टर केल्याशिवाय तुम्ही विक्री करू शकत नाही, हा एक मूळ ग्राहकाला फायदा झालेला आहे. थोडक्यात काय आहे की तुम्हाला पूर्ण परवानग्या मिळाल्याशिवाय म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या परवानग्या ज्या काय लागू होतील तर बांधकाम परवानगी असेल, त्याच्यानंतर एनए ऑर्डर असेल किंवा फायरची परवानगी असेल, अशा वेगवेगळ्या परवानगी असल्याशिवाय आणि कंप्लिशन डेट असल्याशिवाय तुम्ही डेट आणि बांधकामाची प्रगती पूर्णपणे तुम्ही ह्या पोर्टलवरती पाहू शकत असतात. शिवाय तुम्ही साईटवरती त्या व्हिजिटही करू शकता. त्यामुळे त्याची प्रगती तुम्हाला साईटवरती दिसते. आणि त्याच्यानंतर मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ग्राहकाच्या पैशाचा अपव्यय अजिबात करता येत नाही. तुम्हाला जे काही ग्राहकाचे पैसे आहेत त्या सदरच्या प्रोजेक्टवरतीच खर्च करावे लागतात. त्यानंतर तुमचं ॲग्रीमेंट टू सेलचं फिक्स फॉर्मॅट झाल्यामुळं आणि त्याच्यामध्ये पूर्णतः ट्रान्सपरन्सी आल्यामुळं त्याची स्पष्टता आल्यामुळं त्याचा फायदा झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला चुकीची जाहिरात अजिबात करता येत नाही किंवा तुम्हाला तोंडी आश्वासनही देता येत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर वेळेत जर प्रकल्प पूर्ण झाला नाही तर तुम्हाला त्याच्याबाबत नुकसान भरपाई द्यावी लागेल. त्यानंतर तुमच्या क्वालिटी ॲश्युरन्ससाठीचीही सर्टिफिकेट तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड करावी लागतील. आणि बेसिकली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की पूर्वी जो काही वेळ लागायचा त्याच्याऐवजी आता सध्या मात्र याच्याबाबत रेराकडून जलद वादविवाद निवारण व्हायला लागले. त्यामुळे याबाबतची विश्वासार्हता ही कस्टमरची किंवा ग्राहकाची वाढलेली आहे. आत्ताच्या रेरा कायद्यामुळे परिणाम असा झाला की पूर्ण माहिती ही खुलेपणाने उपलब्ध झाली. पैशाचं योग्य नियोजन योग्य ठिकाणी वापरलं जात आहे आणि वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर बांधकाम व्यावसायिकाचा भर आहे. जेणेकरून आपल्याबाबत रेरामध्ये याच्याबद्दलची पूर्ण माहिती असल्यामुळे निश्चित प्रत्येक बिल्डर हा आपला प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करत आहे. आता या रेराचं जे पोर्टल आहे तर त्या पोर्टलवरती बांधकाम व्यावसायिक आणि त्यांचा सुरू असणारा प्रकल्प याविषयीची कुठली माहिती आपण बघू शकतो? जो काय प्रकल्प असेल त्या प्रकल्पाची पूर्ण माहिती ही सदरच्या पोर्टलवरती उपलब्ध आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रकल्पाचे नाव असेल, पत्ता असेल, सदरचा प्रकल्प हा रेसिडेन्शियल आहे का कमर्शियल आहे का मिक्स्ड आहे, म्हणजे कमर्शियल आणि रेसिडेन्शियल मिक्स आहे. सदरच्या प्रकल्पाची रेराची नोंदणी क्रमांक पाहायला मिळतो, नोंदणीची तारीख पाहायला मिळते. प्रकल्पाचा जे काय असेल सँक्शन ड्रॉईंग असेल, किती फ्लोअरपर्यंतचं सँक्शन आहे, त्याचा लेआउट जो काय असेल तो पाहायला मिळेल. शिवाय तुम्हाला बांधकामाचा टप्पे कसे आहेत, आता बांधकाम किती मजल्यापर्यंत पूर्ण झाले, अपेक्षित पूर्णता तारीख म्हणजे की तुम्हाला पोझिशन कोणत्या तारखेला मिळणार आहे. शिवाय प्रकल्पातील उपलब्धता, फ्लॅटचे युनिट म्हणजे थोडक्यात काय आहे की प्रत्येक क्वार्टरला किती बुकिंग झाले फ्लॅटचं, किती अनसोल्ड आहेत, किती सोल्ड झालेत ह्याची संख्या तुम्हाला त्याच्यावरती पाहायला मिळते. त्याच्यानंतर तुम्हाला काय ॲम्युनिटीज जे काय द्यायचे आहेत त्या ॲम्युनिटीजबाबतची सदरच्या पोर्टलवरती तुम्हाला माहिती मिळते. शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे बिल्डर आणि डेव्हलपरची पूर्ण माहिती. त्याच्यानंतर डेव्हलपरचे पूर्वी म्हणजे एक्झिस्टिंग काही प्रकल्प आहेत का, म्हणजे त्यांना अनुभव किती आहे त्याची स्थिती पाहायला मिळते. त्याच्यानंतर कायदेशीर आणि आर्थिक माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळते. प्रकल्पासाठी घेतलेली परवानगी असतील, मंजुरी पत्रिका असतील, प्रकल्पासाठी तुम्ही बँक खाते कोणती घेतले त्याची माहिती मिळते. ॲग्रीमेंट फॉर सेल व इतर आवश्यक दस्तऐवजाची प्रत तुम्हाला सदरच्या पोर्टलवरती पाहायला मिळते. प्रकल्पाच्या निधीचा वापर कसा केला जातो याचीही माहिती ह्या पोर्टलवरती मिळते. शिवाय तुम्हाला ह्या प्रकल्पामध्ये जे काय आत्ता चालू जो प्रोग्रेस आहे तोही याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतच असतो आहे. शिवाय ग्राहकांना काही तक्रार करण्याची सुविधा याच्या पोर्टलवरती दिलेली आहे किंवा सदरच्या पोर्टलवरती काही तक्रार असेल तर तीही पाहायला मिळते. त्याच्यानंतर बिल्डरवरती काही दंडात्मक कारवाई झाली असेल ते सदरच्या पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळते. सदरचा प्रोजेक्ट हा तुम्हाला प्रत्येक 3 महिन्याने म्हणजे क्वार्टरली प्रोग्रेस रिपोर्ट, अद्ययावत प्रगती अहवाल, त्या बांधकामाचं प्रगती जे आहे त्या पोर्टलवरती पाहायला मिळते. कारण प्रत्येकाला कंपल्सरी आहे की क्वार्टरली प्रोग्रेस रिपोर्ट हा त्याच्यावरती अपलोड करणं हे बंधनकारक आहे. किंवा एखाद्या प्रोजेक्टला बाबत जर लोन घेतलं असेल तर त्या कोणत्या बँकेतनं लोन घेतलं आहे किंवा कोणी इन्व्हेस्टर असतील तर इन्व्हेस्टरबाबतची माहिती किंवा वेगवेगळ्या फेजमध्ये बांधकाम करणार तर वेगवेगळ्या फेजची माहिती, अशी पूर्ण माहिती तुम्हाला त्या पोर्टलवरती 100% पाहायला मिळते.
आता ग्राहकांनी रेराकडे तक्रार कशी करायची, काय प्रोसेस आहे ही? रेराने असे वेगवेगळे ऑप्शन्स दिले की जसं बिल्डरना रजिस्ट्रेशनची माहिती उपलब्ध करून रजिस्ट्रेशन करणे गरज आहे. तसंच ग्राहकाला माहिती सर्च करणे म्हणजे शोधण्याची पण त्यात सुविधा दिली आहे. रेरा एजंटसाठी नोंदणी करणे जसं त्याच्यात त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे. तसंच कंप्लेंट म्हणून हा त्यांनी एक त्याच्या पोर्टलमध्ये आपल्याला ऑप्शन्स दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही आवश्यक ते कागदपत्र म्हणजे बेसिक कागदपत्र जे काय असेल की ज्याच्याबाबत तुमची कंप्लेंट आहे त्या पोर्टलवरती तुम्हाला करता येते. आता आपल्या वेबसाईटवरती जर पाहिलं तर महाराष्ट्राची जी आपली वेबसाईट आहे महारेराची ती https://maharera.mahaonline.government.in अशी आपली वेबसाईट आहे. ती त्याच्यात तुम्हाला सिटिजन कंप्लेंट रजिस्ट्रेशन किंवा न्यू रजिस्ट्रेशन याच्यामध्ये तुम्हाला तुमची कंप्लेंट नोंदवता येते. तुमची वैयक्तिक माहिती भरून त्याच्यामध्ये आपण आपलं पूर्णपणे अकाउंट जनरेट करायचं. आता ही तक्रार कुणाला करता येते हे सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये एक मुद्दा आहे की ज्याचा डायरेक्ट संबंध त्या फ्लॅटचा असेल. म्हणजे सपोज एखाद्याने ज्यांनी फ्लॅट घेतला आहे तर तो त्याच्यामध्ये तक्रार करू शकतो. थर्ड पार्टी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार ॲक्सेप्ट केली जात नाही. त्या प्रकल्पाशी तो संबंधित असायला पाहिजे, मालकी हक्क असायला पाहिजे, तरच तो त्याच्यावरती तक्रार दाखल करू शकतो. तक्रार दाखल करण्यासाठी सर्वसाधारण त्यांनी 5,000 रुपये फी आकारलेली असते. तुम्हाला तक्रारीचा तुमचा कंप्लेंट नंबर मिळतो. सुरुवातीला ऑनलाईन हिअरिंग होतं. तुम्हाला तक्रारीवरती दोन्ही बाजूंचे पुरावे मांडण्याची तुम्हाला संधी दिली जाते. असं नाही की एकाच बाजूनं कधीही ऐकून घेतलं जात नाही. ग्राहकाची बाजू पण ऐकली जाते आणि बिल्डरची बाजूही त्याच्यामध्ये मांडली जाते आणि दोन्हीकडची बाजू मांडून सगळ्यात शेवटी रेरा ऑनलाईन निकाल तुम्हाला पोर्टलवरती दिले जातं. या कायद्यामध्ये न्यायाधिकरणाची पद्धत कशी आहे? बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला जर का तक्रार दाखल करायची असेल, ग्राहक खरेदीदार असेल किंवा बिल्डर असेल, त्यांनी प्राधिकरणाकडे ऑनलाईन तक्रार दाखल करू शकतात. तक्रारमध्ये फॉर्म ए म्हणून असतो. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये फॉर्म एमध्ये ते तक्रार दाखल करता येते. त्याच्यानंतर फी ऑनलाईन भरली जाते, जी 5,000 रुपये त्याची फी आहे. त्याच्यानंतर तक्रारीत प्रकल्पाची माहिती असेल, त्याच्यानंतर तुम्हाला रेरा नोंदणी क्रमांक द्यावा लागते. तक्रारीचा मुद्दा, पुरावे, त्याचे फोटो असं पूर्णपणे द्यावे लागतात. तक्रार स्वीकारल्यानंतर रेरा दोन्ही पक्षांना नोटीस देतं. त्याच्यानंतर दोन्ही बाजूने आपले उत्तर, पुरावे, कागदपत्रे असतील ठराविक तारखेत सादर करण्याला तुम्हाला मुभा देतं रेरा. शिवाय असं होतं की डायरेक्ट तक्रारीपेक्षा रेरा काही वेळा तुम्हाला काही प्रकरणामध्ये कन्सल्टेशन फोरममध्ये जाण्याची सुद्धा आणि तिथं तडजोड करण्याची सुद्धा रेरा तुम्हाला मार्गदर्शन करतं. आणि त्याच्यानंतर मात्र सुनावणी होते. सुनावणी हा रेरा प्राधिकरण किंवा ॲडजस्टंट ऑफिसर जे असतात, सहसा ते जिल्हा न्यायाधीश दर्जाचे अधिकारी असतात. दोन्ही पक्ष आपापले मुद्दे मांडतात. लेखी निवेदन अधिक तोंडी युक्तिवाद हा दोन्ही केला जातो आणि पुराव्याची तपासणी केली जाते. उदाहरणार्थ करार असेल, पेमेंट रिसिट असेल, रेरा पोर्टलवरती नोंदणी असतील, बांधकामाचे फोटो असतील, हे सर्व घेऊन सर्व पुरावे आणि युक्तिवाद पाहून रेरा आदेश देतं. आदेशात मग कुणाला कसं कोणत्या बाजूने असेल त्याप्रमाणे भरपाई रक्कम असेल, पोझिशनची तारीख, व्याज किंवा दंड याचा उल्लेख असतो. रेराचा उद्देश 60 दिवसात निकाल देणे असतो, पण काही गुंतागुंतीच्या प्रकरणामध्ये मात्र हा जास्त वेळ याच्यामध्ये लागू शकतो. त्याच्यानंतर आदेशाची अंमलबजावणी करत रेराकडे तुम्ही पिटिशन दाखल करू शकता आणि सदरची अंमलबजावणी तुम्हाला अंमलात आणता येते. आणि अंमलबजावणी न झाल्यास दंड, व्याज ही आकारले जाते. काही केसेसमध्ये तुमची प्रकल्पाची नोंदणीही रद्द केली जाऊ शकते. थोडक्यात अपिलाची संधीही दिली जाते. काही केसेसमध्ये असं होतं की रेराच्या आदेशावर असमाधानी पक्ष म्हणजे रिअल इस्टेट ॲपिलेट ट्रिब्युनल, रीट ज्याला म्हणतो आपण, कडे 60 दिवसाच्या आत जर अपील करू शकतो किंवा त्यानंतर जर का हायकोर्ट किंवा शेवटी सुप्रीम कोर्टही तुम्हाला जाता येऊ शकतं. थोडक्यात काय आहे की रेरा न्यायाधिकरण हे कोर्टापेक्षा जलद पण कायदेशीर बंधनकारक असलेले व्यासपीठ आहे आणि ते ऑनलाईन तक्रार, सुनावणी, आदेश, अंमलबजावणी, अपील या पद्धतीने चालले जाते. महारेरा कमिटीचे सहसमन्वयक आणि सांगली क्रीडाईचे सचिव दिलीप पाटील यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकलात. या मुलाखतीच्या तिसऱ्या आणि अंतिम भागात ऐकूया रेराच्या महाराष्ट्रातील प्रोजेक्ट संदर्भात माहिती, ग्राहकांनी घर खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी, तसंच महारेराच्या पोर्टलवरती जे बदल झाले आहेत त्यासंबंधी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या. नमस्कार.